नमस्कार दर्शक हो, चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघत बघत आपण दक्षिण इंग्लंडमधून हळूहळू वरती उत्तर इंग्लंडकडे आलेलो आहोत. आत्ता आम्ही उभे आहोत बोल्टन शहरामधल्या एका सुंदर बागेमध्ये. या बागेचं नाव आहे क्वीन्स पार्क. आपल्याला बोल्टन शहर आता इथून पुढे बघायचं आहे, पण बोल्टन शहर बघायला आरंभ करण्यापूर्वी मी तुम्हाला पहिल्यांदा महामार्गावरती घेऊन जातो. आम्ही मिल्टन केन्स ते बोल्टन हा प्रवास आमचा कसा झाला आणि महामार्ग कसा होता आणि महामार्गावरचा आमचा एक विशेष अनुभव मला तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे आपण आधी महामार्गावर जाऊ आणि मग पुन्हा बोल्टनमध्ये भेटूयात. इथल्या सर्व महामार्गावरच्या पेट्रोल पंपावर अशी सोय असते: डिजिटल टायर इन्फ्लेटर अँड स्क्रीन वॉश. खाली हवा भरायला आणि समोरची काच धुवायला सोयी केलेल्या असतात आणि आपलं आपणच उतरून हे करायचं असतं, पैसे टाकायचे आणि सगळं काही करायचं. इंग्लंडमध्ये जवळपास 7 दिवसानंतर, म्हणजे आम्ही आता गेले 6-7 दिवस इथे फिरतो आहोत, पहिलं ATM दिसलं मला पेट्रोल पंपावरती. हे फ्री कॅश विड्रॉवल बॅलन्स एन्क्वायरीज ATM आहे. इंग्लंडमधले पेट्रोल पंप सुद्धा सेल्फ सर्व्हिस असतात. इथे वर्कर नसतात किंवा पेट्रोल डिझेल भरायला माणसं नसतात. आपलं आपणच पेट्रोल भरायचं, आपलं आपणच पैसे पे करायचे आणि आपण निघून जायचं. पेट्रोल भरायला माणसांची सुविधा इंग्लंडमध्ये नाही. आपण स्वतःच्या हाताने पाहिजे तेवढं पेट्रोल इथं भरायचं. वरती काउंटर नंबर लिहिलेला असतो किंवा या पंपाचा नंबर लिहिलेला असतो. हा नंबर तिथे आतमध्ये जाऊन सांगायचा आणि आतमध्ये जाऊन पेमेंट करायचं असतं. आता आमची गाडी पंक्चर झाली आहे म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. खरं तर इथे पंक्चर काढण्यासाठी एक कॅन मिळतो 12 पाऊंडला. तो कॅन चाकाच्या वॉलला लावून त्याच्यातनं लिक्विड आतमध्ये सोडलं की पंक्चर आपोआप थांबतं, म्हणजे हवा जाणं आपोआप थांबतं. आमची गाडी पंक्चर झाली म्हणून आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो होतो. तिथे आम्हाला हमर बघायला मिळाली. बॅकफायर मीडिया नावाचा एक YouTube चॅनल आहे इथला, त्याची ही गाडी आहे हमर. त्याला मागे एक ट्रॉली जोडली आणि ट्रॉलीवरती एक गाडी ठेवलेली आहे. असा इथला युट्यूबर आम्हाला इथे बघायला मिळाला. आता मी तुम्हाला पेट्रोल पंपाचं भव्य दिव्य पटांगण दाखवत आहे किंवा ह्याचा एरिया दाखवत आहे. हे संपूर्ण पार्किंग आहे. पेट्रोल पंप तिकडं पलीकडं आहे समोर. भरपूर हॉटेल्स आहेत इथे. पार्किंग भलं मोठं आहे. मॅकडोनाल्ड्स वगैरे सारखी हॉटेल आहेत आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे चायवाला नावाचं दुकान आहे. तुम्ही समोर पाठी बघू शकता, चायवाला. इथे आपला भारतीय चहा मिळतो. चायवाला दुकानामध्ये हे पदार्थ मिळतात. तुम्ही इथे बघू शकता, कडक चाय, कडक कॉफी आणि बॉम्बे बाउल्स इत्यादी पदार्थ. चिकनचे पण पदार्थ आहेत, सिग्नेचर डेझर्ट्स आहेत. हे सगळे पदार्थ इथे मिळतात. सगळ्यात वरती आपल्या कामाची गोष्ट आहे ती तुम्हाला जवळून दाखवतो: कडक चाय, कडक कॉफी. आम्ही गाडीच्या चाकामध्ये पंक्चर टेम्पररी काढण्यासाठी जे लिक्विड सोडलं होतं ते पण त्यातून बाहेर आलेलं आहे. तुम्ही चाकाच्या शेजारी बघू शकता. आम्हाला खात्री नाही, आम्हाला बोल्टन पर्यंत लांब जायचंय म्हणून आम्ही पंक्चर काढणारी गाडी बोलवली, मोबिलिटी व्हॅन बोलवली. ती आता येणार आहे. 100 पाऊंड आमचे पंक्चर काढण्यासाठी घेणार आहेत. 100 पाऊंड गुणिले 114 तुम्ही हिशोब करू शकता. त्याला काही उपाय नाही, हे इंग्लंडमधले दर आहेत. आता आम्ही त्या मोबिलिटी व्हॅनची वाट बघतोय. ते आले की पंक्चर काढणार आणि मग आम्ही इथून पुढे बोल्टनच्या दिशेने जायला निघणार. इथे आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलोय तर अशा भारी भारी गाड्या आम्हाला बघायला मिळतात. ही मॅक्लेरेन कंपनीची गाडी. इथे विकेंड्सला कॅम्पर व्हॅनमध्ये बसून फिरायला जाणारी लोक पण खूप असतात. ही तुम्हाला आत्ता पटलावरती दिसते आहे, इथली कॅम्पर व्हॅन आहे. पुढच्या कारलाही कॅम्पर व्हॅन अटॅच केलेली आहे. याच्यामध्ये बाथरूम, किचन सगळं काही असतं. आणि इथे अनेक कार आम्हाला अशा दिसत आहेत की ज्या कारच्या वरती सायकली लावलेल्या आहेत, बोटी लावलेल्या आहेत छोट्या छोट्या. त्या घेऊन लोक फिरायला जातात आणि एन्जॉय करतात विकेंड आणि मग परत आपल्या घरी जातात. आम्हाला इंग्लंडमध्ये जे जे बघायला मिळतंय ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. आता ही समोरची कार बघा तुम्ही. कारच्या वरती 2 छोट्या बोटी लावलेल्या आहेत आणि वरती 2 सायकली सुद्धा लावलेल्या आहेत. विकेंड्स एन्जॉय करायला इथले लोक असे ॲक्टिव्हिटीज करत असतात. दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर ही मोबिलिटी व्हॅन आलेली आहे आणि आता त्यांनी आमच्या गाडीचं चाक काढायला घेतलेलं आहे. आता बघूयात किती वेळ लागतोय. सगळे अत्याधुनिक उपकरणं त्यांच्याकडे आहेत. आपल्यासारखं शक्ती लावून काढण्याचं काम नाही. तो माणूस गाडीमध्ये टायरचं अर्ध दुकानच घेऊन आलाय. गाडीमध्ये अनेक प्रकारचे टायर आहेत. आमच्या टायरला मोठा कट पडलेला आहे, त्यामुळे आता टायर रिपेअर होणार नाहीये, पंक्चर होणार निघणार नाहीये. थेट आम्ही टायर बदलायचं ठरवलेलं आहे. या गाडीमध्ये आतमध्ये बऱ्याच प्रकारचे टायर सुद्धा आहेत. शिवाय गाडीमध्ये एक छोटा जनरेटर आहे. टायर बदलण्यासाठी जी मशिनरी लागते म्हणजे प्रेस फिट वाली मशिनरी ती सुद्धा
याच गाडीत उपलब्ध आहे. ती मोबिलिटी टायर रिपेअर व्हॅन आल्यापासून 15-20 मिनिटात त्यांनी आमच्या गाडीचा टायर बदलला. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता आम्ही बोल्टनच्या दिशेने निघालो आहोत. आत्ता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही सूर्य मावळताना समोर बघू शकता. अतिशय छान दृश्य गाडीच्या बाहेर दिसत आहे. आम्ही आता M6 क्रमांकाच्या महामार्गावरनं चाललेलो आहोत. लंडनकडून जसं आपण वरती नॉर्थ साईडला जातो तसं आपल्याला इंडस्ट्रीज दिसायला सुरुवात होतात. आत्ता सध्या तुम्हाला ज्या गगनचुंबी इमारती डाव्या हाताला दिसत आहेत त्या बर्मिंगहम मधल्या उंच इमारती आहेत. बर्मिंगहम आमच्या डाव्या हाताला आहे कारण आम्ही उत्तर दिशेला चाललेलो आहोत, इंग्लंडमधली उत्तर दिशा. आता आम्ही बोल्टन गावामध्ये प्रवेश करत आहोत. हा बोल्टन गावातला पहिला सिग्नल आहे. बोल्टन युनिव्हर्सिटी क्रॉस करून आम्ही आता पुढे आलो आहोत आणि हे तुम्हाला दिसतंय हे रात्रीचं बोल्टन शहर आहे. आता आपण जे पटलावरती बघत आहात हे समोर चिन्मयचं घर आहे. इथे बोल्टनमध्ये चिन्मय राहतो. त्याच्या घराच्या बाजूलाच पिंडोरिया स्टोअर्स म्हणून आपल्या गुजराती माणसाचं एक दुकान आहे. इथे बऱ्याच भारतीय वस्तू विकत मिळतात. म्हणजे त्याच्या अगदी घराला लागून हे दुकान आहे. आणि आत्ता आपण जो पटलावर बघत आहात हो त्याच्या घराचा आसपासचा परिसर आहे सगळा. हे बोल्टन शहर मी तुम्हाला दाखवत आहे. आम्ही बोल्टनमध्ये सहज फेरफटका मारण्यासाठी निघालो आहोत. चिन्मय कामाला गेलेला आहे आणि थोडंसं ऊन बाहेर पडलेलं आहे, गार हवा आहे. पण आम्ही फेरफटका मारून येतो. जर आम्हाला काही आत्ता चांगलं बघावं असं वाटलं तर तुम्हाला दाखवू, नाहीतर आपण थेट संध्याकाळी भेटूयात. ही आहेत बोल्टन गावाची दृश्य. थोडंसं चढ उतारांचं गाव आहे. इंग्लंडमध्ये आपण जसं नॉर्थ साईडला जातो म्हणजे उत्तर बाजूला जातो तसं आपल्याला थोड्याशा टेकड्या आणि हे सगळं लागायला सुरुवात होते. खालचं साऊथ साईडचं जे इंग्लंड आहे ते प्लेन सपाट आहे. इकडे मात्र आपल्याला चढ उतार बघायला मिळतात. हा बोल्टन शहरातील उताराचा एक मार्ग आहे आणि ह्या मार्गावरती कॉर्नरला आम्हाला ग्रीट सॉल्टचा एक डबा ठेवलेला दिसला. जेव्हा हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो त्यावेळेला बर्फावरून गाड्या किंवा लोक घसरू नयेत म्हणून या ठिकाणाहून लोक मीठ आणि ग्रीट घेऊन मार्गावरती फेकतात, जेणेकरून या अशा उतारांवरून येणाऱ्या गाड्या किंवा घसरू नयेत म्हणून ठिकठिकाणी असे काउन्सिलनी ठेवलेले ग्रीट आणि सॉल्टचे डबे असतात. लोक स्वतःच्या हाताने उचलून किंवा त्यांचे कर्मचारी हे मार्गावरती टाकतात. मग असे मी जे तुम्हाला दुकान दाखवलं होतं ना त्या दुकानामध्ये चुना सुद्धा मिळतो. तुम्ही बघू शकता राजा छाप चुना इथे उपलब्ध आहे. इथल्या भारतीय दुकानांमध्ये अशा प्रकारच्या रोटी मिळतात जे आपले विद्यार्थी खातात. 3 पाऊंडला 15 रोटी या पॅकेटमध्ये मिळतात. या नुसत्या गरम करून खायच्या असतात. आम्ही दोघंच आज घरी जेवायला होतो. आत्ता तुम्हाला दाखवलेल्या रोटी पूजानी भाजल्या आहेत आणि छानपैकी पिठलं बनवलेलं आहे. आम्ही पुण्यातून येतानाच ठेचा बनवून आणलेला होता, शेंगदाण्याची चटणी आणलेली होती. छानपैकी पिठलं, पोळी आणि भात आम्ही जेवत आहोत. आता मी तुम्हाला क्वीन्स पार्कची संध्याकाळची दृश्य दाखवतो आहे. संध्याकाळचे 5:30-6 वाजलेले आहेत आणि इतकी सुंदर बाग यांनी या छोट्याशा गावामध्ये, मला माहीत नाही बोल्टन किती मोठं शहर आहे का गाव आहे, पण अतिशय सुंदर बाग या गावामध्ये आम्हाला बघायला मिळाली. आम्ही ह्या बाजूला एक मंदिर आहे आपलं हिंदू मंदिर, ते बघायला निघालेलो आहोत. मंदिरामध्ये दर्शन घ्यायला निघालेलो आहोत. तुम्हालाही आम्ही इथलं हिंदू मंदिर दाखवणार आहोत. या क्वीन्स पार्क बागेच्या प्रांगणामध्येच एक कॅफे सुद्धा आहे. कॅफेसमोर अतिशय सुंदर अशी रंगीबेरंगी फुलं आहेत. ही नैसर्गिक फुलं आहेत, आर्टिफिशियल नाही आहेत. आणि समोरच्या बाजूला लहान मुलांना खेळायला खेळणी ठेवलेली आहेत. अशी ही सुंदर बाग आपल्याला बघायला मिळते. आपण आता मंदिराकडे जात आहोत. एवढी मोठी आणि सुंदर बाग आहे, परंतु फारशी लोक इथं फिरायला आलेली दिसत नाहीत. आणि फारसे लोक नसले तरी सुद्धा अतिशय सुंदर मेंटेन केलेली आहे. म्हणजे व्यवस्थापन इथलं अतिशय सुंदर आहे, स्वच्छता आहे आणि सगळीकडे हिरवळ पण आहे. बागेमधून बाहेर पडून आम्ही आता बोल्टनमधल्या एका उच्चभ्रू परिसरामध्ये आलेलो आहोत. आजूबाजूला सुंदर सुंदर घरं दिसत आहेत आणि असं वाटतं या घरांकडे बघूनच की हा उच्चभ्रू लोकांचा परिसर असावा. आता आपल्याला समोर ओम लिहिलेलं दिसत असेल, हे आपलं हिंदू मंदिर आहे बोल्टनमधलं. आपण तिथे जायचंय. इंग्लंडमधल्या म्हणजेच बोल्टनमधल्या एका जुन्या चर्चमध्येच आपलं मंदिर आपल्या लोकांनी बनवलेलं आहे. अर्थात आपल्या लोकांनी परवानगी वगैरे रितसर अनुमती काढून हे बनवलेलं असणार. जुनं चर्च आणि त्यामध्ये बनवलेलं मंदिर. त्या पलीकडच्या बाजूनी आतमध्ये जायला मार्ग आहे. इथे तुम्ही बघू शकता ड्रीम स्माइल्स डेंटल म्हणजे दाताचा दवाखाना असा आहे इथला. आणि हा मार्ग आहे मंदिरामध्ये जाण्याचा. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा दोन्ही बाजूला ओम लिहिलेला आहे. प्रांगणामध्ये कार पार्किंगसाठी प्रशस्त स्थान आहे आणि ह्या निळ्या द्वारातून आपल्याला आतमध्ये जायचंय.
वरती मध्यभागी छानपैकी ओम लावलेला आहे, खाली वेद मंदिर अँड कम्युनिटी सेंटर लिहिलेलं आहे आणि ह्या द्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे इथलं मंदिर आहे. मी तुम्हाला आता जवळ जाऊन दर्शन देतो. आपलं हिंदू मंदिर बोल्टनमधलं. राधाकृष्ण मध्यभागी, उजव्या हाताला बघितलं तर आपले महादेव. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. उजव्या हाताला महादेव. मागच्या बाजूच्या कोनाड्यामध्ये सुद्धा काही देव आहेत. इकडे उजवीकडे बजरंगबली आहेत. त्या कोपऱ्यामध्ये डाव्या हाताला इथे आपले गणेशजी आहेत. गणराय गणपती बाप्पा. डाव्या हाताला गणपती बाप्पा. तिथे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान मागच्या बाजूला आणि ह्या बाजूला देवी माता. असं सुंदर मंदिर आम्हाला इथे दर्शन घ्यायला मिळालं. वरती तुम्ही बघू शकता छानपैकी कळस बनवलेले आहेत आणि लाईटिंगची सुंदर आरास याला सगळ्याला केलेली आहे. पुन्हा एकदा मी लांबून जाऊन तुम्हाला दाखवतो. तुम्ही मनसोक्त दर्शन घ्या. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्. ही चर्चची संपूर्ण प्रॉपर्टी एलिझाबेथची होती. आपल्या भारतीयांनी 1965च्या सुमारास त्या एलिझाबेथची परमिशन घेऊन किंवा अनुमती काढून इथे पहिल्यांदा कम्युनिटी हॉल टाईप चालू केलं होतं आपल्या हिंदू धर्मियांसाठी त्यावेळच्या. आणि त्यावेळेला इथे फोटो फक्त ठेवण्यात आलेले होते आणि नंतर भारतातल्या एका नागा साधूंनी त्यांना ह्या मूर्ती दिलेल्या आहेत. परदेशामध्ये आपल्या हिंदू धर्माचं कार्य केलं जातं आहे आणि मंदिर बांधलं जातं आहे म्हणून भारतातल्या एका नागा साधूंनी ह्या मूर्ती दिलेल्या आहेत. या मूर्तींचे भाव तुम्ही बघितले तर अतिशय सुंदर भाव या मूर्तींच्या चेहऱ्यावरती आहेत. मी तुम्हाला थोडंसं झूम करून प्रत्येक मूर्ती दाखवतो. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनं वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. ह्या वेद मंदिरामध्ये येऊन आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. अगदी बरं वाटलं की इंग्लंडमध्ये येऊन आम्हाला इतक्या सुंदर मंदिराचं आणि इतक्या सुंदर देवांचं दर्शन घडलं. खरंच देवाचे आभार. बोल्टन शहराच्या मार्गावरून आम्ही फिरत आहोत. बोल्टन शहरामध्ये आपले भारतीय लोक भरपूर आहेत. त्यातल्या त्यात गुजराती समाज बोल्टनमध्ये भरपूर आहे आणि त्यामुळे भारतीय कम्युनिटी असल्यामुळे इथे 3 मंदिरं एकूण या बोल्टनमध्ये आहेत. 2 स्वामीनारायण मंदिरं आहेत, 4 मंदिर आहेत. एक कृष्ण मंदिर आहे आणि एक आत्ता आपण बघितलं ते वेद मंदिर आहे. इथे आम्हाला विष्णूज कन्व्हिनियन्स स्टोअर दिसलं. आता विष्णूज नावावरूनच तुम्ही ओळखून घ्या हे कोणाचं दुकान आहे. तसे इथं इतर लोकही आहेत. मला इतर म्हणजे कोण म्हणायचं ते तुमच्या लक्षात आलं असेल, पण आपले लोक सुद्धा आहेत बऱ्यापैकी संख्येने. इथे अशा पद्धतीने बघायला मिळतात. समोर घड्याळ लावलेली जी मध्ये निमुळता टोक वरती आलेलं दिसतंय ते इथलं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. म्हणजे महानगरपालिका किंवा आपलं जे कॉर्पोरेशन ज्याला म्हणता येईल अशी बिल्डिंग इथे आहे. सिग्नलवरची शिस्त पहा. उजवीकडे जाणाऱ्यांचे सिग्नल वेगळे, डावीकडे जाणाऱ्यांचे सिग्नल वेगळे.
प्रत्येक जण स्टॉप लाईनच्या अलीकडेच थांबतो, कोणीही पार करत नाही. आपापल्या लेन प्रत्येक जण पाळतो आणि अतिशय शिस्त. पादचाऱ्यांसाठी वेगळे सिग्नल, गाडीवाल्यांसाठी वेगळे सिग्नल. सुंदर वाहतूक व्यवस्था. एकाच ठिकाणी दोन जुन्या वास्तू दिसल्या म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. उजवीकडे ही एक वास्तू दिसते, याचं नाव आम्हाला माहित नाही अजून. आम्ही चौकशी करतो आणि नंतर तुम्हाला दाखवू. आणि डावीकडे बघितलेला काउन्सिल हॉल जो आपण मगाशी बघितला लांबून, तो डावीकडे आहे. ही पण जुनी वास्तू आहे. आणि इकडे एक उजव्या हाताला जुनी वास्तू दिसते आहे. जशी पुण्यामधली मंडई आहे तशा ह्या दोन जुन्या वास्तू आपल्याला इथे बघायला मिळतात. आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की इंग्लंडमधलं एकही घर आपल्यासारखं वरती स्लॅब असलेलं सपाट नसतं. सगळी घरं उतरत्या छपरांची असतात आणि सगळी घरं एकसारखी दिसणारी असतात. रंग पण एकसारखेच जवळपास असतात. आपण किती सुखी आहोत हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी हा फलक दाखवतोय डेंटल क्लिनिकचा. तुम्ही रेट बघून घ्या. कंपोजिट बॉन्डिंग 200 पाऊंड पर टूथ, एका दाताला 200 पाऊंड. आणि ही पाठीमागा म्हणजे तुमच्या लक्षात येईल 1 तासाचं दात साफ करायचं सेशन आहे आणि त्याचं किंमत आहे 500 पाऊंड. 500 पाऊंड गुणिले 114 रुपये. करा हिशोब. मगाशी तुम्हाला सेतूवरून जी जुनी वास्तू दाखवली होती मी, तो टाउन सेंटर हॉल म्हणून इथे आहे आणि ही अतिशय जुनी वास्तू दिसते आहे. मी नेहमी तुम्हाला इथे सांगत आलोय की इंग्लंडमधल्या लोकांनी त्यांचं जुनं कल्चर सगळं जपलेलं आहे आणि जुनं जसंच्या तसं, जुन्या वास्तू जशा तशा ठेवल्या आहेत. मी थोडंसं झूम करून तुम्हाला जवळनं दाखवतो. ही ती बोल्टन टाउन सेंटरची वास्तू आहे. मी थोडंसं झूम करून आता तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता. अतिशय जुनी वास्तू आहे. समोर एक क्रॉस दिसतोय, म्हणजे हे बहुतेक जुन्या काळातलं चर्च सुद्धा असावं. आता ह्याला टाउन सेंटर हॉल असं म्हणतात, टाउन हॉल सेंटर असं म्हणतात. ही अतिशय जुनी वास्तू बोल्टन मधली. आता आम्ही फ्रूट नावाच्या एका एक्सप्रेसो फ्रोझन योगर्टच्या दुकानामध्ये आलेलो आहोत. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो योगर्टमध्ये काय आणि कसं मिळतं. इथे मशीनवरती आपण पाहिजे ते फ्लेवर इथं घेऊ शकतो. तिथून ह्या फ्लेवरमधनं ग्लासमध्ये ते योगर्ट घेऊन पुढे आपल्याला यावं लागतं आणि पुढे अशा पद्धतीची विविध फळं मांडलेली असतात ट्रेमध्ये. यातलं आपल्याला आवडेल ती फळं किंवा चॉकलेट जे काय असेल ते आपण इथून घेऊ शकतो. तुम्हाला मी थोडासा क्लोजअप दाखवतो. वेगवेगळ्या प्रकारची फळं आणि इकडे चॉकलेट्स आणि कॉफी बरंच काही ठेवलेलं असतं. योगर्टवरती हे घालून टॉपिंग घालून लोक खातात. आमचा ग्लास तयार झाला की मी तुम्हाला दाखवतो. ग्लासमध्ये योगर्ट घेऊन त्याच्यावरती हे सगळे टॉपिंग्स केलेले आहेत. हे टॉपिंग्स केल्यानंतर त्याचं पूर्ण वजन करायचं असतं आणि वजन केल्यानंतर त्याचं बिलिंग होतं. आपण जेवढं घेणार मटेरियल तेवढ्याचं बिलिंग होतं. आमचा टॉपिंग्स केलेला ग्लास असा दिसतो आहे. आता 7:36 झालेली आहेत आणि तरी सुद्धा एवढा उजेड आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं झूम आउट करून दाखवतो तुम्हाला. संध्याकाळी 7:36 झालेली आहेत, तरी एवढा प्रकाश आता इथे बोल्टनमध्ये आहे. जुन्या काळातले टेलिफोन बूथ यांनी अजूनही जतन करून ठेवलेले आहेत. हे डिस्ट्रॉय केलेले नाहीत किंवा तोडलेले नाहीयेत. एका लाईनीमध्ये आता आम्हाला 4 टेलिफोन बूथ बघायला मिळत आहेत आणि समोर लाल रंगाचा लेटर बॉक्स सुद्धा बघायला मिळतोय. हा आहे लेटर बॉक्स. लेटर बॉक्समध्ये पण 2 व्हरायटी इथे आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळाल्या. लाल म्हणजे नॉर्मल पार्सल आपलं पोस्ट आणि उजवीकडे रॉयल मेल म्हणून आहे, त्याचा रंग गोल्डन आहे. आता आम्ही बोल्टनमधल्या सिटी सेंटर एरियामध्ये आलेलो आहोत. इथे प्रत्येक सिटीमध्ये सिटी सेंटर एरिया असतो. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये जसा लक्ष्मी रोड आहे तशा इथल्या भागाला सिटी सेंटर असं म्हटलं जातं आणि प्रत्येक सिटीमध्ये असं सिटी सेंटर असतं. बोल्टनला इंग्लंडमधील जुन्या काळातील औद्योगिक क्रांतीचं शहर मानलं जातं. आता ह्या शहरातली उद्योजकता हळूहळू कमी होत चाललेली आहे, परंतु प्राचीन किंवा जुन्या काळातल्या इतिहासाचं प्रतीक, इथल्या औद्योगिक क्रांतीचं प्रतीक म्हणून इथे यांनी एक जुनं मशीन जतन करून ठेवलेलं आहे. संपूर्ण बाजूनी काचा लावलेल्या आहेत आणि जुनं मशीन हे आपल्याला इथे चौकामध्ये ठेवलेलं, म्हणजे मेन सिटी सेंटरला हे ठेवलेलं बघायला मिळतं. पलीकडच्या बाजूला जाऊनही मी तुम्हाला दाखवतो. त्याची माहिती सुद्धा इथे लिहिलेली आहे. मी तुम्हाला फलक दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. मेड इन बोल्टन हिक हार्ग्रेव्ज लिमिटेड. जुन्या काळातलं हे मशीन आहे आणि त्याची माहिती या फलकावरती लिहिलेली आहे. हे मशीन समोरनं असं दिसतं. प्रचंड मोठ्या शिव्स किंवा पुली या मशीनला आहेत आणि स्टीम मशीन हे आहे जुन्या काळातलं. पलीकडच्या बाजूनी पण मी तुम्हाला दाखवतो. जरा काचेतनं जवळ घेऊन दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. त्याच्यावरती त्याचं नाव पण लिहिलंय, मोल्सन अँडरसन ब्रॅडफोर्ड. आता आपण मशीनची डावी बाजू बघत आहोत. हे स्टीम मशीन आहे जुन्या काळातलं. त्याची पाटी सुद्धा समोर लावलेली आहे.
कालावधी सुद्धा दिसतोय बघा, त्या पाटीवरती कालावधी लिहिलेला आहे. मी थोडंसं झूम करून तुम्हाला ती पाटी नीट दाखवतो. 1886 मध्ये बनवलेलं हे मशीन आहे. पाटी तुम्ही व्यवस्थित बघू शकता. आता आपण जी वास्तू लांबून बघितली होती ती वास्तू आपल्याला हळूहळू इथे दिसायला लागली. सिटी सेंटरच्या जवळ आहे. मी ते मशीन आणि तो सिटी सेंटरचा मुख्य भाग जो आहे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. आता संध्याकाळ झालेली असल्यामुळं बहुतेक सगळी दुकानं बंद झालेली आहेत आणि तसंही या शहरामधली आवक जावक आता कमी झालेली आहे. समोर ते मशीन आहे आणि या मशीनच्या पासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ती जुनी वास्तू बघायला मिळते, जी उजव्या हाताला आहे. समोरून जाऊन बघूयात. आता आपण जी पटलावर बघत आहात ही बोल्टनमधली सर्वात जुनी वास्तू आहे. बोल्टनला जेवढे काही जगभरातून पर्यटक येतात ते ह्या ठिकाणाला भेट द्यायला नक्की येतात. खालपासून वरपर्यंत मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे. समोरून एकदा मी तुम्हाला व्ह्यू दाखवेनच, पण साईडनी व्ह्यू मी आता तुम्हाला दाखवत आहे. इथे एक पुतळा आहे. जसे आपल्याला लंडनमध्ये अनेक पुतळे दिसले होते तसेच इथे पण ह्या बोल्टनमध्ये पण आपल्याला अनेक पुतळे बघायला मिळत आहेत. आता आपण समोरून हे वास्तू बघूयात. ह्या प्राचीन वास्तूला बोल्टन टाउन हॉल किंवा टाउन हॉल बोल्टन असं म्हटलं जातं. समोर 2 सुंदर सिंह केलेले आहेत. मध्यभागी जर तुम्ही बघितलं पांढऱ्या रंगाची शिल्प दिसत असतील, त्याच्यावरती युनियन जॅक फडकत आहे. आणि ह्या बोल्टन टाउन हॉल असलेल्या आणि सिटी सेंटरच्या बाजूला असलेल्या ह्या संपूर्ण परिसराला व्हिक्टोरिया स्क्वेअर म्हटलं जातं. त्याच्यासमोरच केलेली ही झाडांची सुशोभीकरण तुम्ही बघू शकता. दोन्ही बाजूला समान आकार झाडांना दिलेले आहेत. संध्याकाळचे 8 वाजायला आलेले आहेत. मी तुम्हाला आता सिटी सेंटर पण दाखवलं. सगळी दुकानं बंदच आहेत. का ते आम्हाला समजलं नाही, पण संध्याकाळची वेळ असूनही सर्व दुकानं बंद आहेत. बोल्टनमधली युनिव्हर्सिटीची बिल्डिंग, ग्रेटर मँचेस्टर बिझनेस स्कूलची ही बिल्डिंग आहे. इथे युनिव्हर्सिटी म्हणजे एका बिल्डिंगमध्ये किंवा एका परिसरात नसते. अख्ख्या शहरभर अशा युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या असतात. जसं आपल्या पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानक आहे तसं इथलं सिटी इंटरचेंज स्थानक आहे बोल्टनमधलं. म्हणजे तुम्ही बोल्टनमधलं स्वारगेट याला म्हणू शकता. या संपूर्ण आमच्या इंग्लंड प्रवासाच्या मालिकेमध्ये असंच तुम्हाला मी जसं जसं जे आम्हाला दिसतंय ते दाखवतोय. फॉर्मल एडिटिंग न करता रॉ दाखवतोय, कारण तुम्हाला पण ही भावना यावी की तुम्ही पण आमच्याबरोबर इंग्लंड बघत आहात. जुन्या काळातल्या इंडस्ट्रीच्या म्हणजे उद्योगांच्या 2 चिमण्या आम्हाला इथे बघायला मिळाल्या. इथे समोर एक चिमणी आहे आणि उजव्या बाजूला इथे एक चिमणी आहे. जुन्या उद्योगांच्या खाणाखुणा त्यांनी जतन केलेल्या आहेत. आता आम्ही बोल्टनमधल्या एका B&M नावाच्या एका होलसेल स्टोअरमध्ये आलेलो आहोत. इथे सगळं ब्रह्मांड विकत मिळतं. म्हणजे एकाच ठिकाणी सगळं ब्रह्मांड, सगळ्या वस्तू तुम्ही नाव घ्याल त्या सगळ्या वस्तू मिळतात. भारतीय मिळतीलच अशी आशंका आहे, पण जगातल्या किंवा सगळ्या कामाच्या वस्तू इथे विकत मिळतात. इकडे चॉकलेट्सचे रॅक्स आहेत. इथे आम्ही चॉकलेट्स घेणार आहोत. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना वाटण्यासाठी चॉकलेट्स इथून आम्ही घेणार आहोत. तुम्ही इथल्या पाट्या बघू शकता. पेट फूड आहे, पेट ॲक्सेसरीज आहे, क्लिनिंग आहे, लॉन्ड्री आहे, पेपर गुड्स आहे आणि पलीकडे मेडिसिन्स, हेल्थ, ब्युटी, टॉयलेटरीज सगळं काही इथे विकत मिळतं. मागच्या एका चलचित्रामध्ये मी तुम्हाला सेन्सबेरी दाखवलेलं होतं. सेन्सबरी, इथेही सेन्सबेरीची मालिका असते. आपल्याकडे जसे डीमार्टची मालिका असते तशी इथे सेन्सबरीची मालिका असते. बोल्टनमधल्या सेन्सबरीमध्ये आत्ताच हॅपी दीपावलीची तयारी चालू झालेली आहे. शुभ दीपावलीचा स्टॉल इथे आहे आणि इथे भारतीय वस्तू मिळत आहेत. पार्लेजीसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि इथे दिवाळीचं सगळं साहित्य मिळणार आहे. पण सुरुवात त्यांनी आरंभ आत्ताच केलेला आहे, शुभ दीपावली. तर दर्शक हो, उत्तर इंग्लंडमधील बोल्टन नावाचं शहर, त्या शहरामधली प्रेक्षणीय स्थळं आणि शहराच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं सुद्धा आपण या चलचित्रामध्ये बघितली. आमच्या 8व्या चलचित्रामध्ये बघितली. पुढच्या 9व्या चलचित्रामध्ये अजूनही आपल्याला इंग्लंड दर्शन क्रमशः करायचं आहे. या सगळ्या इंग्लंडच्या प्रवासाच्या मालिकेसाठी म्हणजे संपूर्ण इंग्लंड बघण्यासाठी आम्ही आमच्या वाहिनीवरती इंग्लंड नावाची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या, म्हणजे तुम्हाला अथपासून इथपर्यंत आम्ही जे बघितलेलं आहे ते सगळं इंग्लंड बघायला मिळेल. आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच, प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा. एक छोटीशी कॉमेंट म्हणजेच टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा. आमच्या वाहिनीला जर तुम्ही एटोप्लेवरती बघत असाल, आपले संपूर्ण स्वदेशी भारतीय यूट्यूब सारख्या असलेल्या एटोप्लेवरती बघत असाल तर आमच्या वाहिनीला फॉलो करा. आणि जर तुम्ही हे चलचित्र यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा. ही हृदयपूर्वक प्रार्थना आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या 9व्या चलचित्रामध्ये. इंग्लंड बघणे क्रमशः करूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.